हॅलो, नमस्कार. विदर्भ फूड लाईफमध्ये आपलं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे कढी गोळे. कढीसाठी लागणारं साहित्य: कढीला लागणारं साहित्य, कढी बनवून घ्यायची आहे. तेल तापलेलं आहे. मोहरी जिरे घालायचं. वाटण केलेलं आहे. मिरची, लसूण, अद्रक, थोडं हिंग घालायचं. आणि दही बेसन लावून पातळ करून घ्यायचं. कढीपत्ता घालायचा. चवीला मीठ घालायचं. आता कढी गोळ्यासाठी कढी गोळ्याचं तयार करायचं वाटण. तुरीची डाळ घेतली अर्धा कप आणि चण्याची 2 तास भिजवून घ्यायची आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये लसूण 2 कळ्या, अद्रक, कढीपत्ता आणि जिरं घालून वाटण तयार करून घ्यायचं. वाटण तयार झालं. गोड बाइंडिंगसाठी बेसन घालायचं. कोथिंबीर घालायची. धने पावडर, हळद चवीनुसार, मीठ घालायचं चवीनुसार. थोडा हिंग आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे. कढी तयार झालेली आहे, उकळली आहे आपली. त्याच्यामध्ये हे गोळे डाळीचे बनवलेले ते घालून घ्यायचे आणि होऊ द्यायचे छान. गोळे टाकून घ्यायचे आणि कढी उकळू द्यायची छान. गोळे शिजतात. जिरं घालायचं. आपल्याला लाल चटणी बनवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी लागणार आहे लसूण, लाल मिरची. त्याच्यासाठी आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे कढी गोळ्यासोबत. मिरची छान भाजून झालेली आहे आपली. तर थंड झाला की मिक्सरला वाटून घ्यायची. लाल चटणी तयार. पण भाकरी बनवली आहे. तर मी थंड पाणीच भिजवते. गरम पाण्याने पण भिजवता येतं. आणि मी थंड पाणीच करते. अशी भाकरी कापून घ्यायची. तयार आहे. छान शेकून घ्यायची भाकरी. थोडी गोड चटणी टाकायची, म्हणजे चिंच गुळाची. ही चटणी छान चवीला लागते. आता वाटून घेते मिक्सरला. आपले गोळे झालेले आहे. सांग कोथिंबीर टाकूया आणि खाली तयार आपली रेडी आहे भाकरी. पण
आपली थाली तयार आहे. भाकरी आणि लाल मिरचीचा ठेचा आणि कढी गोड.